सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम सर्वांगितो सर्वोत्तम मुखी नाम हरिचे ऐसी उभवली बाहे वेदी पाहे पुराणी सर्वांगितो सर्वोत्तम मुखी नाम हरिचे तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा सर्वांगितो सर्वोत्तम मुखी नाम हरिचे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांशिया ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् कान्तिः सिता स्मृशति निन्दितशारदेन्दुर्यत्रैकतो विलसितामसिताङ्गशोभां वृन्दावनेऽपि कृतयामुनगाङ्गसङ्गं राधामुकुन्दयुगलं तदहं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वार करे संतांचा 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 हे ममता हे मायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 विठ्ठल
सुखाधिकारी सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट महाराष्ट्र भूषण पंचावतारी संत वैराग्य राग रसिक जगत उद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा हा गोड अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र चास या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे परात्पर परमात्मा परमेश्वर परमपुरुष परमाराध्य भक्तवांछा कल्पतरू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थांचं सहकार्य उत्साही कार्यकर्त्यांचा सत्प्रयास आणि सर्वांच्या अथक परिश्रमातून साकार होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री रामनवमी ते श्री हनुमान जयंती या पवित्र कालावधीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि आजच्या या प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला खरं पाहता ज्यांच्या माध्यमातून आले असे आमचे सर्वांचे लाडके आपल्या सर्वांचेही लाडके कीर्तनकार आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री भगीरथजी महाराज काळे महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. वास्तविक पाहता इकडे मी या तुमच्या परिसरात काही आलेली नाही आहे. इथून नांदूर शिंगोट्यामध्ये कार्यक्रम झालेले आहेत 1-2दा, पण बऱ्याच वर्षापूर्वी. तर श्री महाराजांच्या माध्यमातून अतिशय त्यांना प्रेममूर्तीच आपण सर्वजण म्हणतो. फार प्रेमळ स्वभाव आहे, खूप सात्विक आहेत आणि ज्ञानाचा अखंड झरा त्यांच्या मुखातून प्रस्फुटित होतो ज्या वेळेस आपण त्यांची कीर्तन श्रवण करतो. महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि त्यानंतर आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन जे पाहतात. विशेष माझा परिचय कुणाशी इथे नाही. ज्यांच्याशी माझा संपर्क झाला ते आदरणीय भाबड सर. तर श्री एकनाथजी भाबड सरांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. आज पहिला दिवस आहे, पवित्र श्री रामनवमीचा दिवस आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमोत्तमी शिवरात्र हे जे भागवत धर्मामध्ये पर्वकाळ सांगितलेले आहेत 5 पर्वकाळ. त्या 5 पर्वकाळांपैकी आज श्री रामनवमी हा विशेष पर्वकाळ आहे आणि या पवित्र पर्वकाळाच्या दिवशीच आपल्या सप्ताहाची फार सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. पहिला दिवस जरी असला तरी काही हरकत नाही. तसं मला पुढची तारीख विचारण्यात आली होती, पण पुढची तारीख नसल्या कारणाने आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. माजलगावची भागवत कथा संपन्न करून आज भगवंताच्या कृपेने इथपर्यंत आम्ही पोहोचलोत. जरी पहिला दिवस असला तरी आपला सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. गावाचं वातावरण फार सुंदर आहे. डोंगराच्या पोटालाच गाव आहे. जेव्हा मी आलो ना तर मी सहज आमच्या बंधूंना म्हटले की गाव असावं तर असं असावं. म्हणजे गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर जी एक सुंदरता म्हणतो आपण खेडेगावातलं एक टुमदार गाव असावं छोटंसं, तर तसं तुमचं गाव आहे. फार सुंदर आहे. माणसं पण खूप चांगली आहेत आणि कार्यक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुमचं नियोजनही खूप सुंदर आहे. फक्त आता आपल्या संकल्पित वेळेत आज पहिला दिवस असल्या कारणाने भगवंताच्या नामाचं महत्त्व भगवंताच्या नामाचा महिमा जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे करूयात. वारकरी संप्रदायाचा जो नियम आहे जो दंडक आहे त्याला अनुसरून पहिल्या दिवशी नामाचा महिमा आपल्याला सर्वांना कळावा, नामाचं महत्त्व कळावं. आपण सर्व नामधारक आहोत. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. नामधारकाच्या जोडीला मोबाईल धारक पण आपण आहोत, पण मोबाईल धारक जरी असलो तरी नामधारकही आहोत. तर त्या नामाचा महिमा त्या नामाची महत्त्वी जी आहे ती यथामते सांगण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल 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 अभंगातील प्रतिपाद्य विषय जर आपण पाहू गेलो तर या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराया आपल्याला हे सांगतात
की तुम्हाला सर्व सुखाचा अधिकारी व्हायचं असेल तर मुखाने हरीच्या नामाचा उच्चार करा. नवे नवे या मृत्यू लोकामध्ये सर्व सुखाचा अधिकारी तोच होतो जो मुखाने हरीच्या नामाचा उच्चार करतो. फक्त मुखाने हरीच्या नामाचा उच्चार केला म्हणजे तो सुखाचा अधिकारी होतो असं नाही, तो सर्वांगाने सर्वोत्तम ठरतो. अधम जातीमध्ये नीच कुलामध्ये जरी जन्माला आलेला असला, साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दैत्य कुलोत्पन्न जरी असला तरी सुद्धा तो पवित्र ठरतो, तो पवित्र मानला जातो. सर्वांगाने त्याला ते नाम पवित्र करत असतं, कारण सदा सर्वदा नित्य निरंतर त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असतं. असं फक्त मी सांगत नाही तर दोन्ही हात वरती करून वेदशास्त्र सुद्धा सांगतात. म्हणून तृतीय चरणामध्ये वर्णने ऐसी उभविली बाहे वेदी पाहे पुराणी. असं जे भगवंताचं पवित्र मंगल नाम आहे त्या नामाच्या बाबतीत तुम्ही काहीही मनामध्ये संदेह आणू नका, फक्त भरवसा ठेवा. अशा साध्या सोप्या सरळ अर्थाचा अभंग तुमच्यासमोर मी गायलेला आहे. मृत्यू लोकामध्ये मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना सुखाची लालस आहे. आपण देवाकडे सुद्धा काय मागतो? सुख मागतो. दुःखासाठी कधी कोणी प्रार्थना केली आहे का देवासाठी? माझा लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावे न जीवे, ऐसा कोणी भावे न जीवे, ऐसा कोणी भावे न जीवे. माझा लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे, ऐसे कोणी भावे ऐसे कोणी भावे. तुम्ही प्रमाण म्हणून गायलं, पण ती प्रमाण नाही, नाथ भागवतातली ओवी आहे. असो, माहिती असावं म्हणून सांगितलं. माझ्यापेक्षा ही सर्व मंडळी जाणकार आहेत, पण ही एकनाथी भागवतातली ओवी आहे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. असं वर्णन एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज करतात. देवाकडे कुणीही दुःखाची मागणी करत नाही. ब्रह्मदेवाच्या सृष्टी इतिहासामध्ये मायबापांनो माता कुंती सोडली, पांडवांची आई, तर या जगतामध्ये देवाकडे दुःखाची मागणी कुणीही केलेली नाही. प्रत्येक जीव हा सुखासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या प्रत्येकाला काय अपेक्षित आहे? सुख अपेक्षित आहे. आपण देवाचं नामस्मरण सुद्धा सुखाच्याच लालसेने करतो. प्रत्येकाला सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला माया विष्टीला जीव माझा. देवाकडे दुःखासाठी कुणी प्रार्थना करत नाही, सर्वजण सुखासाठीच प्रार्थना करतात. कारण जगात सगळे दुःखी आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी, म्हणा तू सत्य शोधूनी पाहे. सगळे दुःखी आहेत. अहो, आपली गोष्ट सोडा, मृत्यू लोकातली, स्वर्गातलं सांगावं तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तिनः, सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. फक्त स्वर्गाला, स्वर्गामध्ये इंद्र सुद्धा सुखी नाही. लोकांना स्वर्गामध्ये जाण्याची फार लालसा असते, अपेक्षा असते. कई लोग कहते हैं कि महाराज हम स्वर्ग में जाना चाहते हैं. अच्छा, स्वर्ग क्या गाजर मूली थोड़ी है जो हमारे हाथ में आ जाएगा? लेकिन लोग बड़ी आसानी से कहते हैं कि महाराज स्वर्ग में जाने का कोई उपाय बताओ, कोई रास्ता बताओ. स्वर्गामध्ये जायचं असेल ना तर 5 गोष्टी लक्षात ठेवा. ऐका, स्वर्गामध्ये जायचं असेल तर 5 गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या 5 गोष्टी? सबसे पहली बात, दिमाग को ठंडा रखो. क्योंकि आजकल की दुनिया में देखा जाए तो कलयुग में छोटे बच्चे से लेकर के बूढ़े आदमी तक सभी के ऊपर टेंशन का भूत सवार है. हर कोई कहता है कि मैं टेंशन में हूं, मुझे टेंशन मत दो, प्रत्येक म्हणतो. तो सबसे पहली बात, स्वर्ग में जाना चाहते हो तो पहली शर्त ये है, सबसे पहली बात कि दिमाग को ठंडा रखो, जेब को गर्म रखो, जुबान को नरम रखो, आंखों में शर्म रखो और दिल में रहम रखो. तो स्वर्ग में जाने की जरूरत नहीं, स्वर्ग तुम्हारे पास आ जाएगा. लेकिन विडंबना तो ये है कि हम स्वर्ग तो चाहते हैं लेकिन स्वर्गीय नहीं होना चाहते. लक्षात येतंय का माझं बोलणं? हां, तुम्ही जरा होकारार्थी नकारार्थी मान हलवाल तर फार कृपा होईल तुमची माझ्यावर.
जरा कीर्तनामध्ये बसल्यानंतर महाराजांना होकारार्थी नकारार्थी मान हलवून जरा प्रतिसाद दिला पाहिजे. वक्त्याचा उत्साह द्विगुणित होतो. म्हणून जरा होकारार्थी नकारार्थी मान हलवा. कारण लोक कीर्तनात बसतात पण कीर्तन त्यांच्यात बसत नाही. तुमच्यात बसतंय का? हा, म्हणून तुमच्यात बसू द्या, विनंती आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो कीर्तनाला, तेव्हा लोकांकडे पाहावं ना, पाहिल्यावर असं वाटतं साऱ्या जगाचं संकट ह्याच्यावरच आलंय. एवढे उदास चेहरे घेऊन लोक कीर्तनात बसतात. एका गावाला असंच कीर्तन चालू होतं. एक बाबा जवळ बसले होते. म्हटले, ताई तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं, काय बाबा? म्हणे, साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. म्हटलं, मान्य, साधकाची दशा उदास असावी, पण तोंडावर 12 वाजलेले नसावेत. सदानकदा जर तोंडावर 12च वाजलेले असतील तर काय उपयोग आहे, नाही का? म्हणून थोडं होकारार्थी नकारार्थी मान हलवा, म्हणजे माझाही उत्साह द्विगुणित होतो. विठ्ठल 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 म्हणून भागवतामध्ये म्हटलेलं आहे की स्वर्गामध्ये इंद्र सुद्धा सुखी नाही. न चेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः. चक्रवर्ती सम्राट होते राजर्षी दशरथ. कशाची कमतरता होती त्यांना? पुत्रहीन समे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. पण तरी सुद्धा एका गोष्टीचा अभाव त्यांच्या जीवनामध्ये होता. त्यांना पुत्र संतती नव्हती. ते दुःख होतं आणि ते दुःख सांगण्यासाठी कुठे गेले? गुरुच्या आश्रमात गेले. रामायणामध्ये तुलसीदासजी वर्णन करतात. एक बार भूपती मन माही, एक बार भूपती मन माही, एक बार भूपती मन माही, एक बार भूपती मन माही. भई ग्लानी मोरे सुत नाही, भई ग्लानी मोरे सुत नाही. मंगल अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. मंगल भवन ममंगल हारी, प्रभुजी दशरथ अजिर विहारी. एक बार भूपती मन माही, भई गलानी मोरे सुत नाही. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राजा दशरथाच्या मनामध्ये ग्लानी होती. ऐका मायबाप, ग्लानी कशाची होती? की सर्व काही तर आहे माझ्याजवळ पण पुत्र प्राप्ती नाही. म्हणजे खायला भरपूर आहे पण खाणारं कुणी नाही. लक्षात येतंय का? पुत्र संतती नाही. म्हणून गुरुग्रह गयऊ तुरत महिपाला, चरण लागी करी विनय विसाला. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. त्या ठिकाणी गुरुकडे जावं आणि गुरुला आपलं दुःख सांगावं. ऐका, या जगामध्ये दुःख सांगावं गुरुला, संतांना, देवाला, जगाला सांगू नये. जग फार विचित्र आहे. लोक रडून विचारतात आणि हसून सांगतात. म्हणून एका उर्दू कवीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पलको तक आंसू लाया ना करो, पलको तक आंसू लाया ना करो, अपने मन की बात किसी को बताया ना करो. लोग मुट्ठी में नमक लेकर घूमते हैं जनाब, किसी को अपना जख्म दिखाया ना करो. लोक जखम पाहतात आणि जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतात. म्हणून हिंदी भाषेमध्ये एक म्हण फार सुंदर आहे. अंधे के सामने रोना और अपनी आंख खोना. तुम्हाला रडायचं असेल ना, डोळच माणसासमोर रडा.
तुमचे अश्रू पुसण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ना त्याच्यासमोर रडून उपयोग आहे हो. तुमचं दुःख जो वाढवतो किंवा तुमच्या दुःखाचं जो भांडवल करतो, एक लक्षात घ्या, व्यक्त होताना फार सावधानतेने व्यक्त व्हावं माणसाने. कुणासमोरही व्यक्त होऊ नये, म्हणजे आपल्या भावना कुणालाही सांगू नये, दुःख कुणालाही सांगू नये, मन कुणाजवळही मोकळं करू नये. लोक दुःखाचं भांडवल करतात. तुमच्याजवळ बसल्यानंतर तुमच्या मनातलं काढण्यासाठी रडण्याचं नाटक करतात, पण बाहेर मात्र तुमच्या त्याच दुःखाचं भांडवल करतात, हसून सांगतात. म्हणून देवा सांगू सुख दुःख, देव निवारील जाऊ देवाची गावा गावा, देवा देईल विसावा, देवा देईल विसावा, जाऊ देवाची गावा. म्हणून दुःख सांगावं गुरुला, संतांना, देवाला. मला सांगायचं काय, माझा मुद्दा एवढाच आहे मायबापांनो, की चक्रवर्ती सम्राट असूनही राजर्षी दशरथ सुखी नव्हते, दुःखी होते. म्हणून भागवतात जे वर्णन आहे ते तंतोतंत त्यांना लागू पडतं. न चेंद्रस्य सुखम किंचिन. म्हणजे सांगायचं काय, इंद्र सुखी नाही तसा राजा सुद्धा सुखी नाही. न सुखम चक्रवर्तीना. मग सुखी कोण? सुखमस्ती विरक्तस्य मुनेर एकांत जीविनः. जो एकांत सेवी महात्मा आहे तो सुखी आहे, बाकी सगळे दुःखी आहेत. या जगामध्ये कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. सर्व दुःखी आहेत. आपण सर्व सुखी आहोत का? सुखी नाहीच ना आपण दुःखीच आहोत. बरं, जर तुम्ही जर एवढे दुःखी आहात, एवढे जर दुःखी आहात, ज्याच्यापासून दुःख मिळतं तो संसार सोडण्याची इच्छा होते का? हा, तुम्ही माझ्याकडे नुसतं पाहू नका, जरा मान हलवा. काय असतं माहिती आहे का? श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बकता है. मी काय बकू नये असं वाटत असेल तर नाही, काही पण बघणारे असतील तर तुम्हीच तारीख दिली नसती. विठ्ठल 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 विठ्ठल. या जगामध्ये सर्व दुःखी जरी असले तरी प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळं आहे. एकसारखं आहे का? साम्यता आहे का दुःखामध्ये? नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. म्हणजे दुःख वेगळं आहे. आपण डॉक्टरकडे जातो, आपलं दुखणं एकसारखं आहे का? आपला रोग एकसारखा आहे का? कुणाचं पोट दुखतं, कुणाचं डोकं दुखतं, कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला चिकनगुनिया झालेला आहे, कुणाला डायबिटीस आहे, साखर सम्राट आहे पण साखरच खाऊ शकत नाही. म्हणजे सांगायचं मला काय, की सगळे दुःखी आहेत पण सर्वांचं दुःख सारखं नाही, आणि प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, आणि सुखासाठीच आपले प्रयत्न आहे. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हा जो काही अट्टास चालू आहे ना तो सुखासाठीच है. एक संत बड़ी अच्छी बात कहते हैं, इस दुनिया में जन्म लेने के बाद इंसान को अपनी किस्मत से कुछ कुछ मिलता है. प्रयास करो तो बहुत कुछ मिलता है, लेकिन सब कुछ आज तक किसी को नहीं मिला तो तुम्हें कहां से मिल जाएगा? मिळतं का माणसाला? सर्वस्व मिळतं का? माझी हिंदी का कळत नाही तुम्हाला? कळते ना? पिक्चरची हिंदी कळते, रील्स मधली हिंदी कळते, न्यूज मधली हिंदी कळते, सगळी हिंदी कळते. ही हिंदी सुद्धा कळायलाच पाहिजे. काय नाही कळाय? आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला कळतं काय चाललंय ते, नाही का? आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सर्वजण प्रयत्न करतो सुख मिळावं, सुख मिळावं, पण सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू गाची सुख रूप होसे, मग तू अवघाची सुख रूप होसे. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, राम नाम स्मरा दे, राम नाम स्मरा दे. जन्मजन्मीचे दुःख विसरसी,
सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. सुखासाठी प्रत्येक जीव तळमळ करतो पण सुखाची प्राप्ती त्याला होत नाही. आपल्याला नुसतं सुख मिळूनही उपयोग नाही. आणि संसारामध्ये कधी कधी आपल्याला जे मिळतं ना त्याला आपण सुख म्हणतो आणि स्वतःचं समाधान करतो. पूज्य श्री महाराजांच्या मुखातूनच मी ऐकलेलं आहे. वैकुंठवासी गुरुवर्य गुरुनाम गुरु संत विठ्ठल महाराज घुले बाबा सांगायचे, संसारामध्ये आपल्याला सुख मिळत नाही पण जे काही मिळतं त्याला आपण सुख म्हणतो आणि स्वतःचं समाधान करतो. त्याला लंगड सुख म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? लंगड सुख. हे महाराजांच्या मुखातलं आहे. फार सुंदर वर्णन त्यांनी केलं होतं. जे काही मिळतं मिळत तर नाहीच संसारामध्ये. प्रपंची सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. ज्यांनी संसाराचा त्याग केला, विषय सुखाचा त्याग केला, ते वेडे होते का? ते वेडे नव्हते. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि गण लागे माईक पडा, आणि गण लागे माईक पडा. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, म्हणजे जे कर्म धर्म नाशिवंत, त्याची प्रचिती त्यांना आलेली असते, अनुभूती आलेली असते. आणि म्हणून प्रपंचात सुख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा म्हणती विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता सरे. विषय सुखामध्ये सुद्धा आपण सुखावतो असं आपल्याला वाटतं पण विषयामध्ये सुख नाही. मला सांगा, तंबाखू खाणारे संपले की तंबाखू संपली? हा बोला, पाठीमागची चासकर मंडळी काय वाटतं? खाणारे संपले, बरोबर आहे ना. पण तंबाखू आहे. पिणारे संपले पण जिला पिलं जातं ती आहे. म्हणजे हुशार माणसं आहात आपण. सगळं कळतं ताई पण वळत नाही. आणि जेव्हा आम्ही म्हणतो गांजा दारू मत पिओ यारो, दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है. अपने पाक दान खर्च कर मुंह में मिट्टी आती है, मुंह में मिट्टी आती है. गांजा दारू मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुख में मिट्टी आ जाती है. कारण माणूस पिऊन गटारीत गेला की मुख में मिट्टी आ जाती है. बरोबर आहे की नाही? त्याला अनुसरूनच ते वर्णन केलेलं. लोकांना आम्ही एवढं तळमळीने सांगतो, पोटतिडकीने सांगतो तरी लोक ऐकत नाही. उलट आम्हालाच म्हणतात, ओ ह भ प, तुम्ही फक्त तुमचं काम करा, तुम्ही आम्हाला सांगू नका की गांजा पिऊ नका, दारू पिऊ नका. हे आमचं काम आहे. आम्ही लोकांना सांगतो, लोक ऐकत नाही. उलट आम्हाला शिकवतात. तुकडम टाकडम महत्पुण्यम, एक एक सुरका गंगा स्नानम, सकट बिडी कन्यादानम. एवढे लोक हुशार आहेत. एक लक्षात घ्या, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता, तपोन तप्तम वयमेव तप्ता, कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जरना वयमेव जरना. आदमी बूढ़ा हो जाता है लेकिन उसकी तृष्णाएं कभी बूढ़ी नहीं होती. भोग भोगणारे संपले पण भोग कधीही संपले नाही. मग त्या भोगामध्ये सुख राहिलं असतं तर भोग भोगून माणसं सुखी झाले असते. पण भोगामध्ये, विषयामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख नाही. मग असे दुःखी झालेले काही जीव, काही साधक जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सानिध्यात आले. महाराज आम्हाला सुख पाहिजे. तुकोबाराय म्हटले, फक्त सुख पाहिजे की सर्व सुख पाहिजे? ऐका,
माणसाला तात्पुरतं सुख मिळून त्याचं समाधान होत नाही. तात्पुरतं सुख आवडतं का आपल्याला? आपल्याला कसं वाटतं सुख कसं पाहिजे? हे तात्पुरतं नको, शाश्वत टिकणारं सुख पाहिजे. पण त्याच्यासाठी ती योग्यता अर्जित करावी लागेल ना. एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये गर्दी कमी आहे. काय असेल त्याचं कारण? कीर्तनातून एवढं वाक्य तरी लक्षात ठेवा. 2 तासाचं कीर्तन तुमच्या लक्षात राहील की नाही मला माहित नाही, पण एवढं लक्षात घ्या, संसारात पैसा कमी पडतो, राजकारणात खुर्च्या कमी पडतात आणि परमार्थात अधिकार कमी पडतो, म्हणून गर्दी कमी आहे. परमार्थामध्ये बघा तुम्ही, माणसं येतात पण साधना करायची इच्छा नाही. साधनं भरपूर आहेत, साधनामध्ये आपलं आयुष्य व्यतीत होतं, पण साधना करायची म्हटली की नकोसं वाटतं. इसलिए साधक साधनों में कम, साधना में ज्यादा दिखे तो उसकी शोभा बढ़ती. जो काही साधक आहे तो भजनानंदी असावा, नामधारक असावा. मग जे सुखाच्या लालसेने तुकोबारांकडे आले होते, महाराज ज्या संसारामध्ये आम्ही राहतो त्या संसारामध्ये सर्व सुख सोडा, सुखाची साधी झलक सुद्धा आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्हाला सर्व सुखाची अपेक्षा आहे. त्यावेळेस सर्व सुखासाठी पात्रता, योग्यता अर्जित करावी लागेल. आणि ती पात्रता आणि योग्यता, तो अधिकार किंवा त्या सर्व सुखाचे अधिकारी होण्यासाठी या जगाच्या पाठीवर एकमेव उपाय आहे, आणि तो उपाय तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणाचा. सर्व सुखा अधिकारी, 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 सर्व सर्व सुखा अधिकारी, मुखे उच्चारी हरिनाम. जो मुखाने हरीच्या नामाचा उच्चार करतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. कारण सुख फक्त देवाजवळ आहे आणि देवाच्या नामातच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेणे विना जीवा सुखा नये, तेणे विना जीवा सुख नवे. रति माई के दुखात जनते, ये रति माई के दुखात जनते. तेणे विना जीवा सुख नये, तेणे विना जीवा सुख नये. ये रति माई के दुखात, ये रति माई के दुखात जनते. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. देवाला आपुलस केल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. सुख म्हणजे नेमकं काय हो? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या नाम सुख. ते आपल्याला अपेक्षित आहे.
सर्व सुख अपेक्षित आहे. संसार करत असताना संसारी माणसाची काही सुख ठरलेली आहेत. पहला सुख निरोगी काया, दूसरा सुख जो घर में हो माया, तीसरा सुख सुशीला नारी और चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी. आहे का यापैकी एक तरी सुख तुमच्याकडे बसलेल्यांपैकी? पहिलं सुख निरोगी काया आहे का? नाही. कीर्तनात बसतात बरेच लोक, पण पाठ दुखते म्हणून खांबा पाहूनच बसणार. आधार जे बसले त्यांनी काही मनावर घेऊ नका, मी उदाहरण देते. कारण कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान, आणि रेडीमेड ड्रेस कुणालाही फिट येण्याचा चान्स असतो, दाट शक्यता आहे, कुणालाही येऊ शकतो. त्यामुळे व्यक्तिशः कुणाला काही बोललं जात नाही इथे. पण तुम्ही बघा, कीर्तनामध्ये जरी माणसं बसलेत ना, एकाग्र होत नाही. लोक कीर्तनात बसतात, पण कीर्तनात नुसती हाडकं पडलेली असतात, मन इकडे तिकडेच पळतं, मन एकाग्र होत नाही, शरीर बसू देत नाही. म्हणजे निरोगी काया नाही. पहिलं सुख आपल्या जवळ नाही. पहला सुख निरोगी काया, दुसरा सुख जो घर में हो माया. पैसा भरपूर नाहीये, भौतिकता नाहीये, माया नाहीये. तिसरा सुख सुशीला नारी. या बाबतीत न बोललेलं बरं. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येकाच्या घरामध्ये जी काही माता माऊली आहे, पत्नी आहे, ती बिचारी गृहलक्ष्मीच असते. तिला वाटतं ती सुशीलच असते, पतीची सेवा करणं, परिवाराची काळजी घेणं. पण बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा चित्र पाहायला मिळतं, महिन्याला पगार झाला की वागणूक खूप छान असते, नंतर वागणूक बदलते. महिन्याचा पगार हातात पडला की बाई आपल्या पतीला म्हणते, चहा करून देऊ, दूध करून देऊ, तुमचं डोकं दाबून देऊ, पाय चोपून देऊ, कंबर दाबून देऊ, चहा करू, कॉफी करू, उक्कडपेंडी करू, हे दाबून देऊ, ते दाबून देऊ, फक्त गळाच दाबायचा बाकी असतो. काय म्हणते, हे करू का, ते करू का. धनवंत पुरुषासी श्री लवटव करी कैसी, तुकडा देखुनी शुणी जैसी, हलवी पुच्छासी कुकांत. एकनाथ महाराज म्हणतात, त्या धनाची होय तुटी, श्री वसवसोनी लागे पाठी, आता नावडे तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडोनी. म्हणजे प्रत्येकाला सुशील पत्नी मिळते असं नाही, काहींना मिळते, काहींना मिळत नाही. म्हणजे त्या सुखाच्या बाबतीत पण परिपूर्णता नाही. आणि चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी. आहेत का आपली मुलं आज्ञाकारी, आज्ञापालन करणारी? कोणी हो म्हणतंय, कोणी नाही म्हणतंय, ज्याचं त्याचं दुखणं ज्याला त्यालाच माहिती. त्यामुळे झाकलेली मूठ 1.25 लाखाची हेच बरं. असो, मला सांगायचं काय, प्रत्येक जीव दुःखी आहे आणि त्याला अपेक्षा कशाची आहे? सुखाची. संसारात सुख नाही, जो काहीच नाही संसारात. तर आहे काय माहितीये संसारामध्ये? संसारामध्ये फक्त बाल्याची माय, बाली अंधाबाई 10ची खोली. याच्या पलीकडे संसारात दुसरं काहीच नाहीये, फक्त दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. पण अशा संसारामध्ये एक सर्वोत्तम उपाय तुकोबाराय सांगतात, सर्व सुखाचे अधिकारी तुम्हाला व्हायचं असेल, जसं माऊली म्हणतात, तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तसं तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला उपाय सांगतो. मुखाने हरीच्या नामाचा उच्चार करा, मुखे उच्चारी हरिनाम. हरीच्या नामाचा जो उच्चार करतो तो सर्व सुखाचा अधिकारी होतो. जगातली सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेतात. कुणाच्या? हरिभक्ताच्या, नामधारकाच्या. म्हणून नाम घ्या. अगोदर त्या नामाची ओळख आपल्याला संत करून देतात. ते नाम कसं आहे? नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत. नाम पवित्र आणि चोखट, नाम पवित्र आणि नाम पवित्र आणि चोखट, नाम पवित्र आणि चोखट. नाम स्मरे निळकंठ, नाम स्मरे निळकंठ, नाम स्मरे निळकंठ, नाम स्मरे निळकंठ. निज सुखे निवारा, निज सुखे निवारा, निज सुखे निवारा, निज सुखे निवारा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. हे नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे निळकंठ,
निज सुखे निवाला. भगवंताचं नाम कसं आहे बरं? फार पवित्र आणि गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पण ते एवढं अमृतापेक्षाही गोड असूनही मन माझे केशवा काबा न घे. का घेत नाही ते? त्या मनाला सांगावं लागतं की अरे मना, भगवंताचं नाम घे. कीर्तनामध्ये सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची इच्छा होत नाही. बरेच जण टाळी वाजवतात तर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, काही विठ्ठल विठ्ठल म्हणतात तर टाळीच वाजवत नाही. दोन्ही गोष्टी एका वेळी झाल्या पाहिजे. एक लक्षात घ्या, आपल्या सोबत फक्त दोनच गोष्टी येतात, आपण केलेलं सत्कर्म आणि आपण केलेलं भजन. बस एवढ्या दोनच गोष्टी आपल्या सोबत येतात. आणि याच्यासाठीच प्रयत्न करा, याचा बॅलन्स वाढवा. जे काही जमा करून ठेवलंय ना त्याचा काहीच उपयोग नाही. ते काय म्हणत नाही आम्हाला द्या, तुम्हालाच राहू द्या. ते लेकरा बाळांसाठी कमवता तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण परलोकामध्ये जे कामी येणार आहे, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल पासोनिया, सोडविल. हे करारी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करारी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमापासूनिया. म्हणून भगवंताचं ते नाम, त्याचा बॅलन्स वाढवा. एवढं नामस्मरण करा की तुम्हाला तुमच्या उद्धाराची काळजी करण्याची गरजच राहिली नाही पाहिजे. एवढं नामस्मरण करावं. आणि भगवंताचं नाम प्रत्येक कार्यामध्ये प्रारंभ घेतलं जातं. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. ते नाम कसं आहे? पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानाम च मंगलम. असं ते भगवंताचं पवित्र नाम, मंगल नाम. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. असं ते नाम आपण उठता बसता चालता बोलता घेतलं पाहिजे. नाम घेण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाही माता भगिनी. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल राम राम सीताराम, नम शिवाय, सांब सदाशिव, श्री राधा, काय म्हणायचं ते म्हणा. पण म्हणा. कुठेही बसून एकमेकाच्या निंदा करत बसण्यापेक्षा, याच्या त्याच्या हुकळ्या पाकळ्या काढण्यापेक्षा. आता मारुतीरायाचं मंदिर इथे बनवलं जातंय, पण जेव्हा थोडासा पार बनवला जाईल, पार पण बनवला जाईल, तर मारुतीच्या पारावर बसून तिथे याची त्याची निंदा करण्यापेक्षा भजन केलेलं काही वाईट आहे का? जेव्हा लोक येतात तेव्हा हनुमान जी सोचते हैं अब लोग आए हैं बैठे हैं तो राम कथा कहेंगे, ये राम कथा नहीं. आता काय बोलावं महाराज, न बोललेलंच बरं. तुम्हाला या गोष्टी सांगायची गरज नाही. ते म्हणतात ना, संसारी लोकांना संसारातल्या गोष्टी सांगणं. कीर्तनामध्ये संसारी लोकांसमोर संसारातल्या गोष्टी सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं. बरोबर आहे की नाही? भर पावसात मोठ धरणं म्हणजे मूर्खपणा आहे, नाही का? आता तुम्ही या मंडपामध्ये येण्यापूर्वी कुठे होते? तुमच्या कामधंद्यात होते, घरी होते, बरोबर आहे की नाही माता भगिनी? इथे येण्यापूर्वी तुमच्या बुद्धीचा विषय काय देव होता का? बुद्धीमध्ये काय चरित्र चिंतन चालू होतं का? नामदेवरायांचं, जनाबाईंचं, मीराबाईंचं, अभंगाची एखादी ओवी, गाथ्यातलं एखादं प्रमाण? कारण बुद्धीचा विषय देव नाहीच ना. आपल्या बुद्धीचा विषय देव आहे का? संतांच्या बुद्धीचा विषय देव आहे. आपल्या बुद्धीचा विषय तो त्यांचा झाला नारायण नाही, संसार. आपल्या बुद्धीचा विषय नारायण नाही, मायबाप, संसार आहे. मग विचार करा, 22 तासही बुद्धीमध्ये संसारच आहे आणि इथे आल्यानंतर सुद्धा लोकांना संसारच अपेक्षित असतो. पण इथे आल्यावरही जर तुम्हाला तेच अपेक्षित असेल तर मग एवढा खटाटोप करण्याची काय गरज आहे? एवढा मोठा मंडप, चांगले वक्ते बोलवायचे, एवढं सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करायचं, हे सर्व कशासाठी? हे उद्धारासाठी आहे, आत्मोद्धारासाठी. हे आत्मोद्धाराचं साधन आहे आणि हे साधन नरकाला आपल्याला घेऊन जाईल असं काही करू नये माणसाने. कारण जे आत्मोद्धाराचं आहे ते नरकाला सुद्धा नेऊ शकतं, त्याचा दुरुपयोग केला तर.
लोक म्हणतात आम्हाला कीर्तनामध्ये गेलं की लोक म्हणतात मग ताई आज कीर्तन कसं झालं पाहिजे. मी एकच उत्तर देते, जसं व्हायला पाहिजे तसं होईल. हा तुम्हाला अपेक्षित आहे तसं होणार नाही, पण जसं कीर्तन झालं पाहिजे तसं होईल. आता मला सांगा, कीर्तनामध्ये संत भक्त ग्रंथ सांगून येतं, काय सांगावं. 22 तासही बुद्धीमध्ये संसार असेल, वक्त्याने कमीत कमी माझ्यासहित आपण सर्वांनी एवढा प्रयत्न केला पाहिजे, 22 तास संसाराचा विसर पडत नाही, कमीत कमी कीर्तनात 2 तास तरी आपल्याला संसाराचा विसर पडावा. 2 तास तरी. त्याच्यासाठी वक्ताही प्रयत्नशील असावा. आणि नुसता वक्ता प्रयत्नशील असून उपयोग नाही, श्रोते सुद्धा तेवढेच प्रयत्नशील असावेत. सर्वांगाचे कान करून जेव्हा ते कीर्तनात तल्लीन होतात, तेव्हा मग वक्ता वक्ता राहत नाही आणि श्रोता श्रोता राहत नाही, ते ब्रह्मरूप होतात. आणि मग ते कीर्तन म्हणजे घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, आणि मग मुक्त आत्मस्थिती सांडवीन. मग त्या कीर्तनाला म्हटलेलं आहे, कीर्तन सांग 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 कीर्तन सांग. कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरिरूप, असं ते कीर्तन असावं. मग त्या कीर्तनामध्ये देव नाचल्याशिवाय राहत नाही. कधीतरी विचार करावा, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता, आमच्या कीर्तनात टाळकरी नाचत नाहीत. तुम्ही नाही बरं? हा, आमच्याकडचं सांगते. आमचं गाव मालेगाव आहे. राहायला जरी नाशिकला असलो तरी गाव आमचं मालेगाव आहे. हां, आमच्याकडचं सांगते, काळजी करू नका, तिकडे गेली की तुमचंच सांगणार आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढेच धंदे ताई, एवढेच काम आहे तुम्हाला, खाता पोळ्या, वाजवता टाळ्या आणि मारता आरोळ्या, स्वतःही झोपत नाही ना आम्हालाही झोपून देत नाही. लोक आमची सुद्धा निंदा केल्याशिवाय राहत नाही महाराज. आम्हाला सुद्धा म्हणतात बरं आहे तुमचं, उभा गंध चूल बंद. तुमच्यासारखी मजा आहे कुणाची? पण मी म्हणते बरं आहे, निंदकाचे घर असावे. निंदा करणारी माणसं सुद्धा पाहिजेत, नावं ठेवणारी सुद्धा पाहिजेत. कारण गली में 2-4 सुअर हो तो गली साफ रहती है. कळतंय का? बऱ्याच जणांची ट्यूबच पेटली नाही. अरे भाई, गली में 2-4 सुअर भी होने चाहिए. बिनपगारी सफाई कामगार प्रत्येक गावामध्ये असतात. तसं निंदकनीय रे राखिये आंगन कुटी बंधा, बिन साबुन पाणी बिना निर्मल होत सुभाय रहीमा, निर्मल होत सुभा. पिक्चर पाहायला गेलो आणि त्याच्यामध्ये खलनायक नसेल तर पिक्चर पाहावासा वाटतो का? बोला, चासकर, पिक्चर पाहावासा वाटतो का? आपण म्हणतो हे काही कामाचा पिक्चर नाहीये, कारण खलनायकच नाही ना. तसं आपल्या जीवनामध्ये आपली निंदा करणारा, आपल्याला नावं ठेवणारा, तुमच्या भाषेत बोलू का, आपलं धुणं धुणारा म्हणजे कोण? खलनायकच आहे आपल्या पिक्चर मधला. आपला पिक्चर कधी रिलीज होत नाही ती गोष्ट वेगळी, पण आपल्या पिक्चर मधला सर्वात मोठा खलनायक कोण असेल तर तो निंदक आहे. आणि तुम्हाला सांगू, तुमच्या गावामध्ये जर तुमचा असा कोणी धुणं धुणारा असेल ना, चाच सोडून दुसऱ्या गावात जर राहायला जात असेल तर त्याला म्हणा, तुला घर बांधून देतो, इथंच राहा, पण तू जाऊ नको, तू गेल्यावर माझं धुणं धुवायला कुणीच नाही. असं मी म्हणत नाही, संत रहीम म्हणतात. का? दुर्जनाची वाणी साबणाची वडी,
धुतली पासोडी अंग माझे, असो मला सांगायचं एवढंच मायबापांनो. कीर्तनामध्ये आपला देहाचा विसर आपल्याला पडला पाहिजे, नामस्मरणामध्ये देहाचा विसर पडला पाहिजे. कारण जोपर्यंत देहाध्यास शिल्लक आहे तोपर्यंत भगवत स्वरूपाची प्राप्ती होत नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सर्व सुखाची अपेक्षा तुम्हाला आहे ना, मग तुम्ही मुखाने हरीच्या नामाचा उच्चार करा. ते हरीचं नाम पवित्र आहे, बरोबर आहे. म्हणून नाम पवित्र आणि चोखट असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ते नाम कसं आहे, चांगलं आहे. त्या नामाने अनेकांचा उद्धार केला. किती नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळवून मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळवून मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. भगवंताचं नाम हे कसं आहे, चांगलं आहे. आणि याच नामाने कपी कुळाचाही उद्धार केला. कपी कुळ म्हणजे वानर कुळ. मुक्त केले राक्षसा म्हणजे रावणाचा सुद्धा परिवारासहित उद्धार याच नामाने केला. लक्षात घ्या, जेव्हा खरदूषणचा वध प्रभू रामचंद्राने केला तेव्हा रावण विचार करतो की या तामस देहाद्वारे मी भगवंताचं भजन करू शकत नाही. रावणाचे विचार बघा. रामकथा आपल्याला सर्वांना माहिती जरी असली, लोक आम्हाला माहिती म्हणतात रामायणात काय आम्हाला माहिती आहे, एक राम एक रावणना, एक क्षत्रिय दूजा बामणना. एक राम एक रावणना, एक क्षत्रिय दूसरा ब्राह्मणना. उसने उसकी नारी चुराई तो उसकी उससे भई लड़ाई, बस इतनी बात की बातन्ना. और तुलसीदास जी लिख गए इतना बड़ा पोथन्ना. पोथन्ना म्हणजे पोथी. पण जरी पोथी असली ना तरी फक्त एका राजकुमाराचं चरित्र म्हणजे रामायण नाही, एका राजाच्या मुलाचं चरित्र म्हणजे रामायण नाही. रामायण म्हणजे आदर्श जीवनाची आचार संहिता. जगावं कसं हे रामायण शिकवतं. जीवन हे कसं शृंगारित करावं हे गीता शिकवते. आणि मृत्यू महोत्सव कसा बनवावा, मृत्यू मंगलमय कसा व्हावा हे आपल्याला श्रीमद भागवत शिकवतं. आपल्याला ग्रंथ वाचायला वेळ नाही तो भाग वेगळा आहे. आम्ही सांगतो वाचा वाचा वाचा, वाचाल तर वाचाल, वाचाल तर नाही वाचलं तर मग जीवानं झालं. म्हणून वाचा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. तर रामायणातला प्रसंग आहे, जेव्हा खरदूषणचा वध प्रभू रामचंद्राने केला तेव्हा रावण विचार करतो, खरदूषण मोही समबलवंता, तीनही कुमार ही बिनु भगवंता. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. कोई न भजनो दास देहा, मन ब्रह्मचर्य मंत्र दृढ देहा. मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ चिरविहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. रावण विचार करतो की खरदूषण हे माझ्यासारखे बलवान होते, रामाने त्यांना मारलं म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू राम रूपाने आता अवतीर्ण झालेले आहेत. आणि आता मी या तामस देहाद्वारे भजन करू शकत नाही, मग काय केलं पाहिजे. भक्ती करून तर मी माझा उद्धार करू शकत नाही, मग शत्रुत्व देवाशी करावं आणि स्वतः सहित कुळाचा उद्धार करून घ्यावा असा भाव रावणाच्या अंतकरणामध्ये आला. आणि मग रावणाने ठरवलं, रावण स्वतः एकटा प्रभू रामाला शरण जाऊ शकत होता,
पण स्वतः देवाकडे गेला नाही, देवाला लंकेत आणलं, हे रावणाचं सामर्थ्य. देव तो स्वतःहून येणार नाही, मग काय केलं म्हणजे देव आपल्या या लंकेमध्ये येईल? आपल्या कुळाचाही उद्धार झाला पाहिजे. आपण तरी फक्त स्वतःच्या उद्धाराचा विचार करतो. आपल्या परमार्थामध्ये सुद्धा स्वार्थीपणा आहे, पण रावणाच्या स्वार्थामध्ये सुद्धा परमार्थ आहे. रावणाने फक्त स्वतःच्या उद्धाराचा विचार केला असता तर रावणाने सीताहरण केलं नसतं. मायबापांनो, सीताहरण केलं म्हणून प्रभू रामचंद्र लंकेमध्ये गेले रावणाशी युद्ध करण्यासाठी. याचा अर्थ कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नामाने सगळ्यांचा उद्धार होतो म्हणून नामाचा आश्रय आपण घ्यावा. नामासारखं पवित्र साधन या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतं नाही. आणि फार साधं सोपं सरळ आहे माता भगिनी. उठता बसता चालता बोलता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आंघोळ केली की नाही, दात घासली की नाही, मुखशुद्धी केली की नाही, याचा काहीच विचार करण्याची गरज नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण करावं. आणि ऐका, स्वयंपाक करताना तुम्ही ज्या भावनेने स्वयंपाक करतात, तुमचे ते गुण, तुमचे दोष त्या स्वयंपाकात उतरतात आणि खाणाऱ्याची सुद्धा बुद्धी परिवर्तित होते. आपल्या घरातल्या माणसांची बुद्धी शुद्ध राहावी असं वाटत असेल तर नामस्मरण करीत करीत स्वयंपाक करत जा. नाही तर आजकालच्या महिला ते इंस्टाग्रामच्या रील्स पाहून पाहून स्वयंपाक करतात. काय बोलावं महाराज, आता एवढं अवघड झालंय. मोबाईलचं एवढं व्यसन आपल्या सर्वांना लागलेलं आहे, कमाल वाटते. आणि खरं सांगू, आता सध्या तरी कलियुगामध्ये एकमेव कीर्तन किंवा कथा सोडली तर लोक मोबाईल बाजून ठेवून कुणाचं ऐकायला बिलकुल तयार आता राहिलेले. कुणी येऊ द्या, किती मोठा माणूस येऊ द्या, विदेशातून येऊ द्या, कुठूनही येऊ द्या, पण लोक त्याचं ऐकत नाही. पण अजूनही वारकरी संप्रदायामध्ये हे एक असं व्यासपीठ आहे कीर्तनाचं, प्रवचनाचं, कथेचं, की या व्यासपीठावर जेव्हा वक्ता उभा राहतो तेव्हा भली भली मोठी मोठी माणसं मोबाईल बाजूला ठेवतात आणि एकाग्रतेने ते कीर्तन प्रवचन ऐकतात. अजूनही हे सामर्थ्य संत वाणीमध्ये आहे, बाकी जगाच्या पाठीवर कुठेच नाही. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, इथे आल्यावर झोपा, पण इथं या. तुम्ही या, इथे झोपा काढा. का म्हणते मी, त्याचं कारण आहे माहितीये का? तुम्ही इथे आले जरी झोपले, कमीत कमी मंडप तर भरलेला दिसेल. पहिला फायदा. दुसरा फायदा, यहां आकर के सो जाओगे तो तुम्हारा फायदा है. घर में सो जाओगे तो घर में तुम्हें कोई नहीं जगाएगा. घर में सो जाओगे तो घर में तुम्हें कोई नहीं जगाएगा. लेकिन कथा कीर्तन में आकर के सो जाओगे तो आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों, कभी न कभी संतों की वाणी तुम्हें जरूर जगाएगी, जरूर जगाएगी. आणि तुम्ही जागे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथे येऊन झोपा, पण घरी झोपू नका. आणि वेळच अशी आहे 7 ते 9 की झोप येण्याचा प्रश्नच नाही. उलट महाराज लोकांना सुद्धा जायला सोपं आहे आणि फ्रेश राहतात माणसं. बघा, एक सुद्धा समाधीत नाही. समाधीत म्हणजे झोपेत. आपल्याला समाधी लागत नाही, आपली समाधी म्हणजे झोप. आपल्याला कीर्तनामध्ये कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. पण या मनाला सांगा, भगवंताने उद्धाराची संधी दिलेली आहे. मनुष्य देह दिला म्हणजे काय दिलं? उद्धाराची संधी दिलेली आहे. संधीचं सोनं करा. इतर युगामध्ये स्वतःचा उद्धार करून घेणं किंवा भगवत प्राप्ती करून घेणं फार कठीण होतं, पण कलियुगामध्ये सोपं आहे. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तदहरी कीर्तनात. म्हणून भागवतामध्ये वर्णन आहे, कलैर्दोष निधे राजन यस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रज. या कलीमध्ये सर्वात मोठा सद्गुण काय असेल तर कलीमध्ये फक्त नामस्मरणानेच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तर कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. मग भगवंताचं नाम घेणारा, भगवंताच्या नामाचं कीर्तन करणारा कितीही अधम जातीमध्ये जन्माला आलेला असला तरी तुकोबाराया म्हणतात की तो सर्वांगाने सर्वोत्तम होतो आणि मुखाने हरीच्या नामाचा उच्चार केल्याने तो पवित्र होतो.
एक उदाहरण तुमच्या समोर ठेवते आणि पुढे जाते. गिधड जातीमध्ये जन्माला आलेले भक्तराज जटायू रामचरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर मला सांगा, गिधडाची जात ही पवित्र मानली जाते का? नाही. बरं, गिधड त्याचं खाद्यान्न काय? ते काय भाजी भाकरी खातं का? नाही. ते काय खातं? मांस भक्षण करतं. रामायणामध्ये वर्णन आहे. गीध अधम खग आमिष भोगी, गीध अधम खग आमिष भोगी, दीनी गती जो जाचा जोगी, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजिर विहारी. गीध अधम खग, ऐका शब्द वापरले तुलसीदासांनी. गीध हा अधम आहे. कसा आहे? अधम. शरीराने तो अधम आहे, उत्तम आहे का? मानवी शरीर कसं आहे? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले. शरीरे साधिले परब्रह्म. या देहाने भगवंताची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. इतर देहाने भगवंताची प्राप्ती होत नाही. इतर देहातले पशु पशवादिक देवाचं भजन करू शकत नाही. तुम्ही चासकर कधी असं पाहिलंय का? 5-6 गाढवं एकत्र आली, एकाने टाळ घेतला, एकाने विणा घेतला, एकाने पेटी घेतली, एकाने पकवास घेतला, एकाने पताका घेतली, एक चोपदार झाला, निघाले पंढरपूरला. बघितलंय का? हा चास बघितलंयत का? नाही. मग जे पंढरीच्या वारीला जात नाही मग ते कोण? हा तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणत. खंती ते न करा होणे गाढव. माझा मुद्दा लक्षात घ्या. मला सांगायचं काय, पशु पक्षी देवाचं भजन करू शकत नाही, आपण करू शकतो. या शरीराची या गावा जया लागी आलेगा पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. देवाने आपल्याला मृत्यू लोकामध्ये संसार करण्यासाठी नाही पाठवलं. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला भागवा दिखेचा, तोया झाला भागवा दिखेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला तोया झाला दिखे. देवी दिला देह भोजना गोमटा, भोजनासाठी नाही. पण आपण भोजन प्रेमी आहोत, आपण भजन प्रेमी नाही. खरं सांगा, आपण भजन प्रेमी असतो तर पहाटे काकडा चालू असताना गोधडीतच वाकडे झालो असतो का? याचा अर्थ आपण भजन प्रेमी नाही, आपण भोजन प्रेमी आहोत. भोजनावर किती लक्ष असतं. पूज्य श्री डोंगरेजी महाराज फार सुंदर वर्णन करायचे. त्यांचं एक वाक्य मला सांगावंसं वाटतं. जिसका भोजन बडा सरस होता है, सरस म्हणजे रसयुक्त. काही लोकांना जेवायला बसलो का हेच पाहिजे तेच पाहिजे, त्याच्याशिवाय जमत नाही, आपल्याला जमत नाही तर मग येतो कशाला, तुला बोलवलं कोणी. बऱ्याच लोकांचे फार म्हणजे त्या बाबतीत फार एक नियोजन असतं, हेच पाहिजे तेच पाहिजे. ऐका, जिसका भोजन सरस होता है उसका भजन बड़ा ही निरस होता है, लेकिन जिसका भोजन निरस होता है उसका भजन बड़ा सरस होता है. फार रस असतो त्याच्या भजनामध्ये हो. म्हणून माणसाचं भजन कसं असावं, कुणाला आवडो ना आवडो, आपल्याला आवडलं पाहिजे, देवाला आवडलं पाहिजे. देवाला संतांच्या शिव्या आवडल्या, शिव्या द्याव्यात जनाबाईंनी. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार.
संतांच्या शिव्या देवाने भजनासारख्या ऐकाव्यात, आमचं भजन देव ऐकत नाही. म्हणून भजनासाठी आपण आलो, तर भजनच आपल्याला करायचंय. अधम जातीमध्ये जन्माला आलेले आमिष म्हणजे काय, मांस भक्षण करणारे गिधराज जटायू, पण भक्त कोटीमध्ये म्हणजे भक्तांच्या शृंखलेमध्ये सर्वोच्च स्थानी त्यांचं नाव घेतलं जातं. आणि जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही ते कुणाला मिळालं? जटायूला. अंतिम विधी करण्याचं, राजा दशरथाला अंतिम संस्कार करण्याचं भाग्य, तेही प्रभू रामाच्या हातून. ते भाग्य राजर्षी दशरथाच्या प्रारब्धात नव्हतं, ते भाग्य कुणाला प्राप्त झालं? जटायूला. मला सांगायचं एवढंच, सांगण्यासारखी उदाहरणं भरपूर आहेत, माझ्याकडे वेळ कमी आहे. देहाचा विचार केला, शरीराचा विचार केला, तर शरीर कसं होतं? अधम जातीमध्ये जन्माला आलेलं. माता शबर जातीमध्ये जन्माला आली. देहाचा विचार केला तर अधम शरीर आहे, पण गीध अधम खग. खग म्हणजे गिधड. खग शब्दाचा अर्थ होतो गिधड. गीध अधम खग आमिष भोगी दीन गती जो जाचत जोगे. याचा कारण जटायू फक्त नामधारक होते, आणि नामधारक असल्यामुळे त्यांचं ते अपवित्र शरीर भगवंताने आपल्या मांडीवर घ्यावं आणि अंतिम विधी त्यांचा करावा, अंतिम संस्कार करावा. म्हणजेच काय, शेवट दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात की ते सर्वांगाने सर्वोत्तम ठरले आणि पवित्र झाले. दुसऱ्या चरणात सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम. मुखे नाम हरीचे, मुखे नाम हरीचे, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम, मुखे नाम हरीचे, मुखे नाम हरीचे, सर्वांगी तो सर्वांगी तो सर्वोत्तम. सर्वांगी तो सर्वोत्तम, मुखी नाम हरीचे. मला सांगायचं काय की सर्वांगाने ते सर्वोत्तम झाले का? त्यांच्या मुखामध्ये हरीचं नाम होतं, आणि हे हरीचं नाम आपण सर्वांनी घ्यावं. असं फक्त तुकोबाराय सांगतात असं नाही, तर वेदशास्त्र सुद्धा सांगतात. ऐसे उभविली बाहे वेदी पाहे पुराणी. दोन्ही हात वरती करून वेदाने, शास्त्राने, पुराणांनी सांगावं अशा नामाचा आपण आश्रय घेतला पाहिजे. एकदा प्रेमाने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी, मुखाने भजन. पुरुष मंडळी हात वरती करा, करा. ज्यांना हात असतील त्यांनी करा, ज्यांना नसतील त्यांनी करू नका. करा, दोन्ही हात एकदम ताठ हात वरती करा. सकाळच्या 6 वाजेपर्यंत असेच ठेवले तरी काही हरकत. मुखाने भजन, हाताने टाळी. आज सप्ताहाची सुरुवात आहे, जे आलेले नाहीत त्यांच्यापर्यंत आपल्या टाळीचा आवाज गेला पाहिजे. एवढी मनापासून टाळी पडली पाहिजे, आणि तेवढंच मुखातून नामही आलं पाहिजे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सुरेखा राजाभाऊ देशमुख, सुरेखा राजाभाऊ देशमुख यांनी पुढे यायचे. सुरेखाने पुढे. विठोबा रखुमाई, जय विठोबा नंदानानी, बंडोनाना बाबड, नंदा, रखुमाई, सुरेखा, विठोबा रखुमाई. सुरेखा राजेंद्र देशमुख, जय जय विठोबा रखुमाई. सुमन रंगनाथ खैरनार, रखुमाई, विठोबा सुरेखा राजाभाऊ. सुरेखा कुठे आहे? चला. विठोबा रखुमाई, सुमन रंगनाथ खैरनार, सुमन रंगनाथ खैरनार. 2 मिनिटं खाली बसा. वंदना बाळासाहेब खैरनार, शारदा सुभाष बाबड, यशोदा शिवाजी ढाकणे, शोभा एकनाथ बाबड. चला लवकर, किडच थांबणार नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा सर्वांगितो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे ऐसी उभविली बाहे वेदी पाहे पुराणी. तुकोबाराया सांगतात की वेदशास्त्रांनी सुद्धा पदोपदी आपल्याला हेच सांगावं की तुम्ही नामाचा आश्रय घ्या. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. किती सामर्थ्य या नामामध्ये. अजामिळाने आपल्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. कान्यकुब्जे द्विजः कश्चित दासी पतिरजामिल नामना नष्ट सदाचारो दास्या संसर्ग दूषितः. शुद्ध ब्राह्मण वंशामध्ये जन्माला आलेला अजामिळ ब्राह्मण. वडिलांनी सांगितलं बाळा वनामध्ये जा, समिधा घेऊन ये. समिधा घेण्यासाठी जावं. जाताना फक्त दृष्टी एका स्त्रीवर पडली. ती स्त्री वेश्या होती, परपुरुषाजवळ बसलेली होती. कहते हैं ये आंखें बड़ी नालायक होती है. ये किसी से लड़ जाए तो प्रेम हो जाता है और किसी से भिड़ जाए तो दुश्मनी भी हो जाती है. या जगामध्ये काही गोष्टी घातक आहे. त्यापैकी दृष्टी खूप घातक आहे माणसाची. फक्त दृष्टी नाही, वृष्टी सुद्धा घातक आहे. दृष्टी, वृष्टी आणि ट्रस्टी या तिन्ही गोष्टी फार घातक आहेत. माणसाची दृष्टी सुद्धा घातक आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडला, पिकाला जास्त पाणी झालं, अतिवृष्टी झाली तर आपण काय म्हणतो? काय उपयोग आहे? देव काय आपल्या बऱ्यावर दिसत नाही. देव आपल्या बऱ्यावर आहे म्हणून आपण जिवंत आहेत. देवाचं आपल्याकडे लक्ष नाही म्हणून बरं आहे आपलं. ज्या दिवशी देव तुमच्याकडे लक्ष देईल त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय कळालं तुम्हाला? हुशार माणसं आहात तुम्ही, सुज्ञ आहात. म्हणून असं कधी म्हणू नये माणसाने. मग जशी दृष्टी घातक आहे, वृष्टी घातक आहे आणि ट्रस्टी सुद्धा फार घातक आहेत. भोंगळ कारभार झाला तर महाराज काय विचारता सोय नाही. मला सांगायचं काय, अजामिळाने फक्त दृष्टीने पाहिलं, जीवन कलुषित झालं. शास्त्र कहता है संसर्ग जहाँ दोष गुणा भवंती, व्यक्ति में गुण भी आते हैं संग से और दोष भी आते हैं केवल संग से. म्हणून चांगल्याची संगत करा. जीवनामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जेवणाची पंगत आणि जीवनामध्ये संगत. या दोन गोष्टी चुकल्यात की जेवणही चांगलं मिळत नाही आणि आयुष्यही खराब झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत आणि पंगत या दोन गोष्टी खूप सांभाळल्या पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी संगती चांगल्याची करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होय तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून चांगल्याची संगती करावी. अजामिळाने वेश्येची संगती केली, जीवन दूषित झालं. परिणाम असा झाला, वेश्येच्या पोटी 10 मुलं जन्माला आली. साधू संत म्हणतात मुलाचं नाव नारायण ठेव.
सर्वात लहान मुलाचं नाव नारायण ठेवलं. चालता बोलता उठता बसता प्रत्येक काम करत असताना नारायण कुठे गेला, नारायण जेवला का, नारायण झोपला का, मुलाच्या निमित्ताने का होईना मुखामध्ये भगवंताचं नाम येऊ लागलं. म्हणून नामस्मरण करण्याचा कंटाळा येतो ना, तर मुलाबाळांची नावं चांगली ठेवा. मुलीचं नाव चांगलं ठेवा. मुलाचं नाव गोविंद, दामोदर, केशव, माधव अशी नावं ठेवा. मला इतरांचं माहीत नाही. माझ्या बाबांनी माझं नाव ज्ञानेश्वरी ठेवलं त्याच्या मागचं एकच कारण आहे, तेची ज्ञानेश्वरी वाची वदतासाची भय कळी काळाचे नाही ताई. मुलीचं नाव जर गीता असेल तर गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. आजकाल काय नावं ठेवली जातात, बोलू सुद्धा नाही महाराज. काय नावं, काय तर म्हणे डॉली, काय नाव आहे का आता हे? आता म्हातारपणात काय तिला डॉलीबाई म्हणायचं का, काय डॉली आजी म्हणायचं तिला? नाव जर तिचं ट्विंकल असेल, टिनू असेल, मोनू असेल, हे काय नाव आहे का? याला अर्थ तरी आहे का सांगा बरं. नाव म्हणे गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. अरे यथा नाम तथा गुण तर बागा. बरोबर की नाही? नाव काय गंगाधर. गंगाधर म्हणजे गंगा ज्याने डोक्यावर धारण केलेली आहे, म्हणजे भगवान शंकराला गंगाधर म्हटलं जातं. आणि हे महिनाभर आंघोळ करत नाही, ह्याचं नाव गंगाधर. इथं कोणी असलं तर नाराज होऊ नका. हा, अशी तर आपली नाव आहेत. पण अजामिळाच्या मुलाचं नाव नारायण होतं. म्हणून प्राण जाताना दूरे क्रीडन कासक्तम पुत्रे नारायणा वयम प्लावितेन स्वरेणोच्चै राजुहावा कुलेन्द्रिया राजुहावा कुलेन्द्रिया श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम. दूरे क्रीडनकासक्तं, दूरवर क्रीडा करणाऱ्या मुलाला अंतकाळ जवळ आला आणि अजामिळाने आवाज दिला, नारायणा बाळा धाव. यमदूत पाहिले आणि उच्च स्वराने आवाज दिला, दूरे क्रीडनकासक्तं पुत्रे नारायणा वयम प्लावितेन स्वरे नोच्चै. म्हणजे काय? उच्च स्वराने आवाज दिला. नारायण म्हटल्याबरोबर यमदूत निघून गेले आणि विष्णुदूत आले. म्हणजे काय? अजामिळ पाप राशी नामे नेला वैकुंठासी. नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी. अजामिळ पाप राशी कामे नेला वैकुंठासी, कामे नेला वैकुंठासी, कामे नेला वैकुंठासी. अजामिळ पापरासी नामे नेला वैकुंठासी. एवढं नाम सोपं आहे, ते नाम आपण घेतलं पाहिजे. आणि देवाचं नाम तर फार पवित्र आहे. पण खरं सांगा, आपली जेवढी खटपट चालू आहे, जेवढा अट्टाहास चालू आहे पुरुष मंडळी, कशासाठी चालू आहे? नाही, नावासाठी. आपण जे काही करतो, आपल्याला काय वाटतं, आपण आपल्या नावाला किती महत्व देतो? शाळेमध्ये गेल्यानंतर मुलाच्या नावापुढे कोणाचं नाव लागतं? हा, आता तसं कोर्टाने आता संमती दिलेली आहे, स्त्रीचं पण लागू शकतं. माहिती आहे मला. आम्हाला पण अपडेटेड राहावं लागतं. आत्ताच्या कीर्तनकारांनी तरी आउटडेटेड राहून जमत नाही, कारण एवढा सुशिक्षित आणि शिकलेली माणसं समोर बसलेली असतात. आणि खरं सांगू का, इथे पण बोलणं एवढं सोपं नाही. हजारो डोळे माझ्याकडे बघतात, माझे 2 डोळे तुम्हाला पाहतात. बरोबर आहे? हां, इथे बोलत असताना खूप प्रेझेन्स ऑफ माइंडने बोलावं लागतं. वाक्यरचना चुकायला नको, शब्द चाचरता कामा नाही, स्वर जाता कामा नाही, प्रमाण आठवलं पाहिजे, ओवी आठवली पाहिजे, त्याच्यासाठी आवश्यक असणारी चाल आठवली पाहिजे, ते स्वरात म्हटलं पाहिजे. पुन्हा 2 तास तुम्हाला खिळवून ठेवणं एवढं सोपं आहे का? हां, तुम्ही कोणाचं ऐकणारे आहात का? तुम्ही बसतात ते आमच्यामुळे नाही, हे ज्ञानोबारांचे तुकोबारांचे उपकार आहेत म्हणून तुम्ही बसले आहेत. आमच्यासाठी तुम्ही बसलेले नाहीत. खरं सांगायचं तर आमच्यासाठी तुम्ही 5 मिनिटं थांबायला सुद्धा रिकामे नाहीत. हे फक्त सामर्थ्य संतांच्या विचाराचं आहे की तुम्ही बसले तिथे. नाहीतर इथे बोलणं एवढं सोपं नाही. अगोदर घरी असताना अभ्यास करावा लागतो, अगोदर साठवायचं, इथे आल्यावर वेळेवर आठवायचं. एक लक्षात घ्या, डोक्यात किती साठवलं याला महत्व नाही, वेळेवर आठवलं तर महत्व आहे. तर उपयोग आहे त्या डोक्यातल्या इन्फॉर्मेशनचा. किती जमा केलं याला अर्थ नाही. रिकॉल मेमरी चांगली असेल तर तुम्ही बोलू शकतात. एक चांगला वक्ता तोच होऊ शकतो ज्याची रिकॉल मेमरी चांगली आहे. मग इथे यायचं, अगोदर साठवायचं, वेळेवर ते आठवायचं, आठवलं की तुम्हाला पटवायचं. पटवायचं म्हणजे पटवून सांगायचं.
आणि नाही पटवता आलं की कटवायचं. एवढं सोपं नाही. यहाँ जो बोलते हैं उनको उनकी नानी का दूध याद आता है. हिंदी भाषा तर आपल्या सगळ्यांनाच कळते. आता आपली हिंदी भाषा फार वेगळी आहे. आपण कशी हिंदी बोलतो, भागते भागते गया धपकन पड्या, ही आपली भाषा. पण कधीतरी रामचरितमानस वाचा, रामायण वाचा, श्रीमद भागवत वाचा. फार आनंद आहे त्याच्यामध्ये. सांगायचं मला एवढंच मायबापांनो, संत विचारामध्ये एवढं सामर्थ्य आहे. त्या संत विचाराचा हा परिणाम आहे, भगवंताच्या नामाचा हा परिणाम आहे. पण आपल्या नामासाठी सुद्धा आपण किती प्रयत्न करतो. माझं नाव झालं पाहिजे, माझं नाव लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना कळालं पाहिजे. ऐका, एक सांगते, पुराने जमाने में अच्छा काम करो तो नाम होता था. मतलब काम से नाम होता था. वाक्य लक्षपूर्वक ऐका. पुराने जमाने में अच्छा काम करो तो नाम होता था, काम से नाम होता था, लेकिन आजकल नाम से ही काम हो जाता है. मोठी माणसं म्हणतात, जा फक्त माझं नाव घ्या कार्यालयात, तुमचं काम होईल. म्हणतात की नाही? म्हणतात ना. एवढं जर भौतिक नामाला महत्व आहे तर भगवंताच्या नामाला किती महत्व असेल. फक्त एकदा त्या नामाचा आश्रय घेऊन तर बघा, त्याची गोडी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या नामाचा आश्रय घ्या. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसे उभविली बाहे वेदी पाहे पुराणी. वेद पुराणांनी शास्त्रांनी त्या नामाचं कौतुक करावं, वर्णन करावं. असं ते पवित्र नाम, देवापेक्षाही ते मोठं आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझन कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. असं ते नाम मोठ्या मोठ्यांना तारणार. तरले तर तिहा भरवसा नामधारकाचा ठसा. या नामांनी मोठमोठ्यांना तारलं. किती उदाहरणं द्यावीत. तुम्ही नेहमीच नामप्रकरणातली कीर्तनं ऐकतात, म्हणून मी फार विस्तार त्याचा केला नाही. अभंगाला आवश्यक असणारे जे काही प्रसंग ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. अशा या नामावर तुम्ही संदेह घेऊ नका. शेवटचं प्रमाण थोडं लक्षपूर्वक बारकाईने जर आपण पाहिलं, तुका म्हणे येथे काही संदेह नाही. नाही, भरवसा अजून म्हणूच नका. तुकोबाराची प्रमाणं अशी आहेत ना, बोलताना फार सहज सोपं वाटतं आपल्याला. थोडा पॉज कुठेतरी घेतला पाहिजे. जसं तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या. थोडं थांबा. ठेवून या काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या, आणि मग पुढे काही न मागती. तसं हे प्रमाण आहे. तुका म्हणे येथे काही संदेह नाही. मग काय? फक्त भरवसा. या अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचं पद मला माझ्या अभ्यासाच्या दृष्टीतून कोणतं वाटत असेल तर ते आहे, नामावर फक्त भरवसा ठेवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढाच संदेश आजच्या कीर्तनातला घेऊन जा. या जगामध्ये भरवसा ठेवण्यासारखं फक्त भगवंताचं नाम आहे आणि भगवंत आहे, म्हणून त्या नामावर विश्वास ठेवा. तुका म्हणे येथे काही संदेह नाही. भरवसा ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना त्यांना त्या नामाने तारलं. आपल्यालाही ते नाम तारेल. म्हणून 2 मिनिटासाठी प्रभू रामाचं भजन करूया. आज पवित्र असा श्रीरामनवमीचा दिवस आहे आणि श्री हनुमंतरायांच्या साक्षीने आपण कीर्तनामध्ये बसलेलो आहोत. तर त्यांना जे प्रिय आहे ते आपण केलं पाहिजे. हाताने टाळी आणि मुखाने भजन. राजा राम 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 सीताराम. थाली से, फूलों की मजा माली से, नाक की मजा ग्वाली से, ससुराल की मजा साली से, झगड़े की मजा गाली से और भजन की मजा ताली से. ताली बजा. राजा राम 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 सीताराम, राजा राम 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 सीताराम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम राम सीताराम, सीताराम, राजा राम
तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा, यथामती यथावकाश. धावत्या वेगाने अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पमतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी आपल्या सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. सर्व ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटीचे सर्व कार्यकर्ते, सर्व दानदाते, सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद. सर आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. तसं पाहता या धन्यवादाचे खरे पात्र महाराजजी आहेत आणि श्री महाराजांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देते. मी तेवढी विद्वान नाही, तुम्हाला अपेक्षित तसं कीर्तन झालं की नाही मला माहीत नाही, पण आपलं कीर्तन हे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी असावं असा माझा भाव असतो. लोक पुन्हा बोलवतील नाही बोलवतील याची पर्वा वक्त्याने तरी फार करत बसू नये. हां, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कीर्तन असावं. कसं बोलावं याचं वक्त्याला ज्ञान असतं. बोलणं हे कर्म असतं, पण मी देवासाठी बोलतो ही त्याची भक्ती असते. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही गोष्टी कीर्तनामध्ये असाव्यात. तर महाराजांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी आली. त्यांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाची भागवत भागीरथी महाराष्ट्रभर ते प्रवाहित करत राहतात, नावाप्रमाणेच आहेत. तर महाराजांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली, त्यांना साधुवाद, धन्यवाद. आपण सर्वांनी, माझ्या सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण बांधव, अबालवृद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांनी शांत चित्ताने एकाग्रतेने कीर्तन श्रवण केलं. सर्वांना धन्यवाद. माझ्या पाठीमागे असणारे सर्व गायकवाद गुणीजन बंधू, सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद. आपण सर्वांनी खूप सुंदर साथ केली. परिचय आपल्या सर्वांशी माझा नाही तितकासा, पण खूप छान साथ केली. बऱ्याच ठिकाणी चांगली साथ मिळत नाही, ती साथ पाहूनच असं वाटतं पांडुरंगा याच्यापेक्षा चिकनगुनियाची साथ बरी. पण सुंदर साथ आहे. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. पहिला दिवस जरी असला तरी वेळ कसा गेला हे मला तरी कळालं नाही, तुमचं तुम्हाला माहिती, पण समाधान वाटलं. अशीच आपली ही सेवा उत्तर वाढत जावी, वृद्धिंगत हो, एवढीच प्रार्थना. मी थोडासा जास्त वेळ का घेतला, कारण आपलं कीर्तन थोडं 7:30ला सुरू झालं, म्हणून मी पण थोडंसं वाढवून घेतलं. हां, त्याबद्दल तसं अगोदर मी विचारलं नव्हतं, पण 9:15 पर्यंत करू, पण 9:30 झालेत, काही हरकत नाही. पहिला दिवस आहे, तर झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल. जय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. कामने ज्ञानेश्वर पाय पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. हा नामयज्ञ अनेकांच्या सहकार्याने चालू आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या पवित्र पर्वावरती परमपूज्य काशिकानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने चालू असणारा अखंड नामयज्ञ, जवळजवळ 7 दशकांपासून हा नामयज्ञ या परिसरामध्ये चालतोय. या नामयज्ञामध्ये कीर्तन मालिकेतील प्रथम पुष्प ज्यांच्या अतिशय सात्विक संतांचं वाङ्मय आणि अतिशय संस्कारक्षम असणारे एक संतांचे विचार ज्यांच्या वाणीतून आपण सर्वांनी श्रवण केले, त्या हरिभक्तीपरायण आपल्या नाशिक जिल्ह्याचं महिला वारकरी भूषण आणि अतिशय विद्वान असं व्यक्तिमत्व, संप्रदायामध्ये ज्यांची ख्याती फार मोठी आहे, विचारसरणी संतांच्या विचार अतिशय त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत, असं महिला एक सभ्य आणि संस्कारक्षम असणाऱ्या महिला कीर्तनकारांपैकी पहिला नंबर ज्यांचा आहे त्या हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरीताई बागुल यांनी अतिशय सुसाव्य कीर्तन आपल्या पुढे श्रवणासाठी दिलं. ताईंचं मी आपल्या पंचक्रोशीच्या वतीने ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. भविष्यामध्ये अशीच संप्रदायाची सेवा आपल्याकडून घडत राहो या राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. मित्र, हा नामयज्ञ चालू असताना
ज्यांचं 5 ते 6 प्रवचन आपण सर्वांनी दररोज श्रवण करणार आहोत, ते या सप्ताहाचे मार्गदर्शक युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण हर्षदजी महाराज खैरनार आज इथं उपस्थित आहे. ताईंच्या कीर्तनाला ज्यांनी साथ दिली ते भजन सम्राट हरिभक्तीपरायण भास्करजी महाराज कानव इगतपुरीकर, त्याचबरोबर त्यांना साथ देणारे भजन सम्राट दीपकजी महाराज जाधव आणि मृदुंगाचार्य महेशजी महाराज गिरी यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. दोन्ही चोपदार सर्व भजनी मंडळ चास कासरवाडी नळवाडी, विशेषतः कांडेकर, त्याचबरोबर कांडेकर महाराज सोनेवाडीचे असतील, डोंगरगावचे सर्व भजनी मंडळ, चासचं भजनी मंडळ यांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. हा नामयज्ञ सर्वांच्या सहकार्याने असा चालू आहे की ह्या नामयज्ञामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी ताईंचं कीर्तन म्हणजे संत पूजनाचा योग ह्या रामनवमीच्या शुभपर्वावरती ज्यांनी स्वीकारला, असे खऱ्या अर्थाने एक आदर्श महिला म्हणून ह्या भागामध्ये ज्यांचं नाव मोठं होतं, कष्टाने आपला प्रपंच मोठा केला, अशी कैलासवासी विमलबाई वामनराव देशमुख यांचं 1-1.5 वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं. अतिशय सात्विक विचाराची बाई होती. एकादशीच्या पर्वावरती ती निघून गेली. संपूर्ण कुटुंबाला निश्चितपणे त्यांचा खरं हा विरह आहे. म्हणून राजाभाऊ असेल, विश्वास असेल, या दोघांनी ताईंचं आईच्या स्मरणार्थ संतपूजन स्वीकारलेलं आहे. मी सुरेखाला विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सुरेखा आणि राजाभाऊ आपण दोघांनी पुढे या. सुरेखा देशमुख आणि राजाभाऊ दोघांनी पुढे या आणि ताईंच्या हस्ते आपण वारकरी उपरणं आणि श्रीफळ स्वीकारायचं आहे. चला लवकर या, 1-2 मिनिटामध्ये. आज रामनवमीचं पवित्र पर्वावरती ज्यांनी, हे फॅन बंद कर, पवित्र पर्वावरती ज्यांनी खऱ्या अर्थाने ताई यांना ए राजाभाऊ या नाही, पवित्र पर्वावरती ज्यांनी अन्नदानाचं खऱ्या अर्थाने, आज राम जन्मोत्सव फराळाची पंगत आहे. आज सर्वांना उपवास असतो. ताईंनी सांगितलंयच की रामनवमी ही प्रत्येकाने एकादशी सारखी करायची असते, म्हणून संध्याकाळचं फराळ, या फराळाचं नियोजन करत असताना ज्यांनी 1000-1200 लोकांच्या फराळाचं व्यवस्था केलेली आहेत, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहेत, ते या गावचे आपल्या सारं सप्ताहाचे मार्गदर्शक, VN नाईक शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि साखर कारखान्या, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक म्हणून नावलौकिक असणारं आदरणीय नंदाताई बंडूनाना भाबड या जोडप्याला मी विनंती करतो, ताईंच्या हस्ते आपण श्रीफळ स्वीकारायचं आहे, उपरणं स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर कैलासवासी नारायणशेठ भाबड हे या सप्ताहाचे मार्गदर्शक, अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होतं. म्हणून मी सुभाषची मंडळी जी आहे ती शारदा सुभाष भाबड आणि सुभाष दोघांनी पुढे यायचं आहे लवकरात लवकर. त्याचबरोबर सुमन रंगनाथ खैरनार आपल्या गावचे खऱ्या अर्थाने या सप्ताहाचे मार्गदर्शक मच्छिंद्र सखाराम खैरनार यांनी अतिशय पहिल्यापासून या सप्ताहासाठी मच्छिंद्र झटत असतो आणि म्हणून ज्यांचा ही योग आहे त्यामध्ये मी सुमन रंगनाथ खैरनार आणि रंगनाथ खैरनार या दोघांनाही विनंती करतो आणि मच्छिंद्र भाऊलाही विनंती आहे, आपण ताईंच्या हस्ते श्रीफळ आणि नारळ स्वीकारायचा आहे. दे ना शिवाजी फटाफट, पुढं दे ना, इथं काढून दे ना, ये ना इकडं फोटो घे. त्याचबरोबर या कीर्तनाच्या माध्यमातून संत पंगत ज्यांची आहे असे यामध्ये सहभागी असणारे यशोदा शिवाजी ढाकणे यांनी पुढे यायचं आहे. यशोदा शिवाजी ढाकणे या दोघांनी जोडप्याने पुढे यायचं आहे. त्याचबरोबर शोभा एकनाथ भाबड या अशा 4-5 लोकांनी आजचं फराळाची व्यवस्था केलेली आहे. चला या दोघी, या तुम्ही दोघी या, मीरा निवृत्ती भाबड दोघी या, या ना दोघी पुढे या दोघी या. पाण्याचे जार सुरुवातीपासून तर आतापर्यंत या गावच्या माजी सरपंच कांता सुभाष खैरनार आणि शरद खैरनार, नवरत्न ॲक्वाचे मालक आहे शरद, स्वतः ने आण करतो पाणी जार त्यांनी दिलेला आहे. मी शरदचं
आणि माजी सरपंच कांता सुभाष खैरनार यांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. मित्र, उद्याची अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा आपल्या सर्वांना श्रवणासाठी मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अतिशय युवा कीर्तनकार ज्यांचा आवाज फार मोठा आहे, आपल्या भाग्याने ते आपल्याला मिळालेले आहे, असे हरिभक्तीपरायण कविराज महाराज झावरे हे पारनेरवरून आपल्यामध्ये येणार आहे. उद्या संतपूजन ज्यांचं आहे, ज्ञानेश्वर रामनाथ भाबड, एक सुप्रसिद्ध भाजीपाला व्यापारी ज्ञानेश्वर, आणि त्याला साथ देते आहे ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुनील निवृत्ती खैरनार, या दोघांचं संतपूजन. उद्याची अतिशय सुंदर अशी पंगत आहे. उद्या तुम्हाला पायनॅपल शिरा असेल, बिर्याणी असेल, अतिशय सुंदर पंगत. या गावचे भूमिपुत्र माजी PSI संपत काशीनाथ भाबड, सचिन निवृत्ती भाबड, ओंकार भाऊसाहेब भाबड, नितीन शेठ सुर्वे, बाळकृष्ण तुकाराम भाबड साहेब इंजिनियर, सोमनाथ मारुती घुगे कासरवाडी आणि आत्माराम कचरू भाबड यांची संत भोजनाची अतिशय चांगली महाप्रसादाची पंगत आपल्या उद्या सर्वांना खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे. मी आलेल्या सर्व भाविकांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि उद्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, महिला पुरुषांनी वेळेवर येत चला. 7 वाजता कीर्तन सुरू होईल आणि 9 वाजता पंगत बसेल. चला, धन्यवाद.